चला आज आपण बनवणार आहोत फिंगर चिप्स। तर इथं मी 2-3 मोठ्या आकाराचे बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे बघा मी ते कट केले आहेत। जास्त जाडे नाही ठेवायचे कारण ते तळताना मग ते नरमच होतात। आणि कट केल्याच्या नंतर मिठाच्या पाण्यामध्ये त्याची एक उकळी काढून घेतली आहे आणि उकळी काढून घेतल्याच्या नंतर ते आपल्या सुती कपड्यावरती त्याला असं पसरवून ठेवून ते असं थोडंसं त्याचा ओलसरपणा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यानंतर हे असे तेलामध्ये सुंदर असे तळून घेतलेले आहेत लालसर होईपर्यंत, कारण क्रिस्पी असलं की मुलांना ते आवडतात म्हणून। आणि मुलांना रोज जरी बनवून दिलं तरी मुलं ही डिश खातील अशी मुलं आहेत आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे म्हणून मदत पण करतायत। हे बघा अथर्व कसा मदत करतोय तळण्यासाठी आणि त्याची वाटणी पण करतोय, थोडी तुला थोडं मला, असं खाऊन पण बघतोय लगेच कसं झालंय कसं नाही ते। आणि अशा प्रकारे मी हे 2-3 ह्याच्यामध्ये तळून घेतलेलं आहे आणि असं छान असं क्रिस्पी पण झालं आहे। आणि जर तुम्ही तळण्या अगोदर ह्याच्यामध्ये जर कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी पण चालेल। आता आज इथं रविवार आमचा उपवास होता घरी, त्यामुळं कॉर्नफ्लॉवरचा वापर आम्ही केलेला नाही, पण तुम्ही जर असंच जर खाणार असाल तर कॉर्नफ्लॉवर टाकलं तर फटाफट ते तळून होतं आणि क्रिस्पी पण छान होतं। क्रिस्पी होण्यासाठी अशाच थोड्याशा पातळ स्लाइस करा, खूप जाड्या करू नका। आणि जर जास्त शिजवलं तर त्याचे तुकडे पडतात, त्यामुळं उकळी काढताना पण त्याची जास्त शिजवू नका, अगदी 5 मिनिट 2-4 मिनिट जरी 2-3 मिनिट जरी केलं तरी चालेल। चला तर मग करून बघा नक्की घरची हेल्दी रेसिपी।